व्यक्तीने त्याच्या जागी जर त्याची मुलगी असते तर त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकलं असतं. मग आमच्यासोबत जी गोष्ट घडली त्या व्यक्तीसोबत काय करायचं हे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी. मी 12 जूनला आध्यात्मिक वारकरी गुरुकुल भगवान महाराज कोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे 8 दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला कोकरे महाराजांनी आम्ही रूम मध्ये एकटी पोरगी असताना म्हणजे कोणतीही एकटी पोरगी असताना ते रूम मध्ये जायचे व कोणत्याही म्हणजे मी होते तेव्हा तर त्यांनी मला मिठी मारली, माझ्या छातीवर हात फिरवला आणि नंतरला मग असं पुन्हा सतत घडत राहायचं. मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रत्यक्ष महाराजांनी माझ्यावर खूप दबाव टाकला होता. प्रत्यक्ष महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे. जर तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल, तुझ्या भावाला संपवण्यात येईल, तुला संपवण्यात येईल व तुला शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला कोणालाच काही बोलायला नाही सांगितले. त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं. त्यांनी मला 7:30च्या दरम्यान विचारलं होतं आणि नंतर आम्ही रात्री केस करायला इथं तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला आलो खेडला. कोणाकोणावर केस दाखल केले? प्रितेश महाराज आणि भगवान महाराज कोकरे. अन्य कोणाच्या बाबतीत असं तिथं झाले किती? 2 पोरींसह झाले अजून त्यांनी आणि एक माझी बहीण. तक्रार नाही दिली त्यांनी दिली की नाही मला नाही माहिती. मी हे गुन्हा दाखल नाही केला तर जे माझ्याबरोबर घडले व इतर पोरींनी जे मला सांगितले तोच गुन्हा मी साहेबांच्या समोर दाखल केला की कोणत्या दबावावर मी सांगत नाही. जे माझ्यासोबत घडले सगळं खरं प्रकरण आहे. अन्य ज्या मुली आहेत त्या समोर येणार आहेत का तक्रार देण्यासाठी? नाही मला माहिती नाही.